नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. मी सध्या टेंभुर्णी पंढरपूर रोड आहे. या पंढरपूर रोडवरती चांभारवीर म्हणून जो स्पॉट आहे त्या स्पॉटवरती सध्या घोटीतील सर्व शेतकरी बांधव आहेत. ते मोठ्या संख्येने 10 वाजल्यापासून या रस्त्यावरती रास्ता रोको करण्यात आलेला आहे. रस्त्याच्या 2 दुतर्फा या ठिकाणी मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो लाईटचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण शेतकऱ्याने जर शेतीमध्ये पिकवलं तरच AC मध्ये बसणारे खाणार आहेत अन्न, अन्यथा काही रानातील दगडं खाणार आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं संबंधित जे महापारेषण असेल, महावितरण असेल, यांनी शेतकऱ्यांना कंटिन्यू लाईट द्यावी. आता शेतकऱ्यांना जर नाही पिकलं तर सर्वसामान्य माणसं खाणार काय, हा मोठा प्रश्न आहे. राजाभाऊ, काय सांगाल की सध्या जर आपण पाहिलं तर मोठ्या स्वरूपात आपण रास्ता रोको आंदोलन या टेंभुर्णी पंढरपूरचा रोड करण्यात आलेलं आहे. काय सर्व शेतकऱ्यांची मागणी असणार आहे? शेतकऱ्यांची एकच मागणी आहे आणि ती पण त्यांचा हक्क आहे. शेतकऱ्यांचं आता चालूला 7.5 तास फक्त ट्रिपेज लाईट मिळते, ती 8 तास ट्रिपेज लाईट मिळावी. आणि 7वी 8वी 9वीचे पेपर चालू आहे तर सिंगल पेज लाईट अजिबात नाही. 120 अतिशय कमी दाबाने वीज सोडली जाते. आसपासच्या सगळ्या गावांनी वीज चालू आहे, फक्त गोष्टीचं असं का? मला तर वाटतं हे फक्त अधिकाऱ्यांच्या म्हणजे अधिकारी का आमच्या इच्छेला लागले हीच काय आम्हाला कळलं नाही. अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा आहे. ही मी महिना झालं 2 महिने झालं त्यांचं फॉलोअप घेतोय. आम्हाला सिंगल पेज लाईट व्यवस्थित द्या, ट्रिपेज लाईट व्यवस्थित द्या. तर ते आणि गेल्या वर्षी त्या पद्धतीने गेल्या वर्षी लाईट चालू होती, ह्याच वर्षी काय झालं? मग गोष्टी काय पाकिस्तानात आहे का? अशा पद्धतीने अधिकाऱ्याची शेतकऱ्यांना वागणूक आहे, व्यवस्थित बोलत नाही. आम्ही उठणार नाही हे आमचं ग्रामस्थांचं नक्की ठरलेलं आहे. लाईट जे शेतीचे किती तास आहे ते आता लाईट लोड शेडिंग आहे. आता लोड शेडिंग नाही, 7.5 तासच लाईट फक्त देते, ती पण कमी व्होल्टेज ना. आणि सिंगल पेज शासन तिकडे वरडून सांगतंय सिंगल पेज लाईट वाड्या वस्त्यावर सोडा, ही अजिबात सिंगल पेज लाईट सोडू शकत नाहीत. मी प्राथमिक बोलायला त्यांच्या भाऊ गेल्यावर सुद्धा त्यांनी मला सांगितलं आम्ही लाईट सोडणार नाही. त्यामुळं सर्व गोष्टी ग्रामस्थांनी रस्ता रोकोचा निर्णय घेतलेला आहे आणि जोपर्यंत आम्हाला ती लिखित स्वरूपात देत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. जगाचा पोषण असणाऱ्या शेतकऱ्यांचे खच्चीकरण का केलं जात आहे? ते महावितरणचे अधिकारी कशासाठी एवढे म्हणजे मगरुरीनं त्यांची भाषा आहे. म्हणजे ते आता बघू येतील ते आल्यावर त्यांना समोर विचारू. वकील साहेब, काय सांगाल की साधारणतः हा घोटीतील सर्व शेतकरी आहे, जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी, राजांना रस्त्यावरती उतरावं लागतंय आणि लाईटसाठी आंदोलन करावं लागतंय? सर, मी पहिल्यांदा तुमचा आभारी आहे. वास्तविक पाहता हा आवाज बाहेर अधिकाऱ्यापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि तुमच्यासारख्या माणसांनी हा आवाज जर तिथपर्यंत नाही पोहोचवला तर हे विचारतच नाहीत. वस्तुस्थिती साहेब अशी आहे की आलेली 8 तासाची 7 तासाची किंवा 6 तासाची लाईट कंटिन्युअस कधी 6 तास टिकतच नाही. बेंबळ्यावरून घोटीला लाईट येते, ह्या गेल्या म्हणजे घोटीच्या निर्मितीपासूनची वस्तुस्थिती आहे. त्याला स्वतंत्र सबस्टेशनची व्यवस्था आजपर्यंत केली नव्हती. सबस्टेशनची सुरुवात केली, त्याचं काम रखडलंय. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक पुढाऱ्याच्या पाया पडल्याशिवाय कुठला प्रकारच होत नाही इथं. आणि अधिकाऱ्याकडे गेलं, अधिकाऱ्याला पुढाऱ्याचा फोन आल्याशिवाय ते ऐकत नाहीत. अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांनी एक तर ह्या गोटी गावाला कुठली इरिगेशनची सिस्टम नाही, गोटी गावाला नैसर्गिक सोर्सेस नाहीत. गोटी गावात जी शेती पिकते ती वैयक्तिक शेतकऱ्याच्या कष्टानं आणि खर्चानं पिकते. अशा शेतकऱ्याला जर तुम्ही इतकी दुर्दैवी अवस्था जर आणली प्रशासनानं किंवा ह्या नाकर्तेपणा पुढाऱ्यांनी, तर हे गाव अस्तित्वातच राहणार नाही. ह्या गावाची भौगोलिक परिस्थितीच अशी आहे की पंढरपूर तालुक्याच्या चिटकून आहे, एका कोपऱ्यात आहे आणि माळशिरस तालुक्याला पण चिटकून आहे. अशा परिस्थितीत ह्या गोटी गावाच्या शेतकऱ्यांनाचा हा उद्रेक व्हायचं कारण म्हणजे केवळ MSCBची जी साहेबांचा मजुरीपणा आहे आणि पुढाऱ्यांचा जी दुर्लक्षितपणा आहे, केवळ ज्या तोंडचाटकेपणा आहे, ज्या गावांनी तोंडचाटकेपणा त्या पुढाऱ्यासोबत करायचा आणि त्या गावाच्या प्राधान्यानं बरीच गाव आहेत साहेब, तुम्ही जर अवलोकन केलं तर अशी बरीच गाव आहेत ज्या गावांना रेग्युलर लाईट आहे, काही अडचण नाही, त्यांच्याकडे पाणी नसलं तरी रेग्युलर लाईट आहे. पण आमच्याकडे नॅचरल सोर्सेस नसताना इतक्या बिकट परिस्थितीतून आम्ही करूनही अशा प्रकारची व्यवस्था आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांचं पण आता परीक्षा चालू आहे. हो, तोही विषय आहे की शाळेच्या विद्यार्थ्यांना लाईट नाही आहे. आता साहेब आपल्याला तर माहिती आहे ही मूलभूत गरज आहे. लाईट शिवाय कुठली उपकरणं चालत नाहीत, लाईट शिवाय कुठल्या अभ्यासाची तंत्रज्ञानच तितकं पुढे गेलंय. चिमणीच्या प्रकाशावर काय करणार आहे? अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे काय असणार एकदम तुमचे? आमचा निर्णय असा आहे साहेब, जोपर्यंत लेखी स्वरूपात ते अधिकारी आम्हाला आश्वासित करत नाहीत की बाबा आम्ही इथून पुढे प्रयत्न करतो, लाईट देतो, तोपर्यंत आम्ही कंटिन्युअस हे रस्ता रोको ठेवणार आहे. एकंदरीतच काय सांगाल की आंदोलनामध्ये पण आपणही सहभागी झालेला आहात? मला एकच म्हणायचं आहे, हे जी शासन आहे आत्ताचे चालू शासन आणि अधिकारी नेत्यांनी काय म्हणलं
शासनाने चालूच्या शासनाने काय म्हणलं शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल. ही वास्तविक पाहतात तोंड दाबून बुक्क्याचा मार दिल्यासारखंही ही तोंडाची पानं पुसण्यासाठी हे शासनानं आणि नेत्यांनी ही चालू केलेलं आहे. शेतकऱ्याच्या विरोधात राजकारण, ह्या राजकारणाची आणि अधिकाऱ्यांची योग्य जागा दाखवून दिल्याशिवाय गोटीगावचा शेतकरी आणि पंचक्रोशीतील सगळाच शेतकरी गप्प बसणार नाही. आंदोलन चालू आहे ते पूर्ण लेखी आश्वासन दिल्याशिवाय बंद करणार नाही. शेतकरी असाही मरतोय आणि तसाही मरतोय. उद्या मारायचं ते आज मरू, पण आम्ही इथून हटणार नाही. शेतकऱ्याचं सुद्धा एक कर्तव्य आहे की ज्या इमर्जन्सी आहे त्यांना फक्त या ठिकाणी सोडलं जात आहे. आणि हा रास्ता रोको जे आहे ते पंढरपूर टेंभुर्णी रोडवरती मोठ्या प्रमाणात ते शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी. एकंदरीतच काय मागणी आहे? आज इथं सर्वप्रथम रस्ता अडवल्यामुळं आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहे. पण त्याच्यामागचं कारणसुद्धा तसंच आहे की आमच्याकडे 3 पीस लाईट ही 6.5 तास दिली जाते, पण त्यातसुद्धा लाईट ही 10-15 वेळा तर गेलेली असते आणि गेली म्हणजे ती येत पण नाही लवकर. आणि फोन केला तर आम्हाला रिप्लाय पण दिला जात नाही. सांगितलं जातं की दुसऱ्या डीपीचा घोटाळा आहे, घोटाळा काढायला चालू आहे, लाईट येईल लवकरात लवकर, पण लाईट काही सुरळीत येत नाही. त्यामुळं शेतीचं भरणं काय होत नाही, त्यामुळं शेतीचं फार अतोनात नुकसान होत आहे. तर आमची अशी मागणी आहे की आमच्या लाईटीचा प्रश्न हा अभियंत्यांनी लवकरात लवकर सॉल्व्ह करावा. 25-30च्या वरती गेल्यानंतर पेट्रोल ऑफ करणार आणि आम्ही शेतकऱ्यांनी मोठ्या स्वरूपात आंदोलन केलं होतं लाईटच्या संदर्भात. काय आव्हान देण्यात आलं? आश्वासन काय देण्यात आलं? गोटी गावातील लोकांनी सध्या रस्ता रोकोचं आंदोलन केलं होतं. तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना, त्या गोटी पिढ्यावरील सर्व शेतकऱ्यांना आम्ही नवीन कनेक्शन घेण्याचं सांगितलेलं असून त्या लोकांनी आम्हाला नवीन कनेक्शन घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे, घेणार आहेत. ते घेतल्या त्यांना त्याचा कालावधी दिला जाणार आहे. तोपर्यंत आम्ही संध्याकाळी 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत गोटी फिडरचा 25 अँपिअर ते 30 अँपिअरपर्यंत फिडर चालण्याच्या दृष्टीने फुल दाबाने आम्ही लाईट देण्याचं नियोजन केलेलं आहे. टायमिंग साधारण किती नसणार? संध्याकाळी 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सिंगल पेज फुल दाबाने 25 ते 30 अँपिअर फिडर जाईपर्यंत. इतर वेळेस जे काय टायमिंग आहे रोटेशनप्रमाणे त्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत राहील. ओके सर. काय प्रॉब्लेम जाम झालं, चला लवकर. 10 वाजल्यापासून काय त्याला म्हणायचं? सिंगल लाईन करावं लागतं. नाही त्याशिवाय हल्लं नाही. तुमचं दाखवतोय थोडं जरा.